तर मित्रांनो, आज आहे आपल्या शिर्डीमधला दुसरा दिवस. त्याप्रमाणे आज आपण फिरणार आहोत शनी शिंगणापूर. तर आपल्याला शनी शिंगणापूरला जायला इकडनं एक बस येते, मिनी बस. म्हणजे आपण पिकनिकला वगैरे जातो तशीवाली बस आहे. तर त्या बसने आपल्याला येण्या जाण्याचे 200 रुपये घेतात आपले. म्हणजे 3 जणांचे मिळून आमचे 600 होत आहेत येण्या जाण्याचे. आणि तिकडे शनी शिंगणापूरला जायला आपल्याला लागतात 2 तास. म्हणजे 2 तास येण्याचे, 2 तास जाण्याचे. त्याप्रमाणे आपण आजचा दिवस काढणार आहे. आणि आता वाजलेत एक वाजून झाले असतील टाईम, तर अंदाजा नाही का एवढा. तर 1 वाजले आहेत आणि आता आपण निघतो आहे थोड्या वेळातच आपल्या बसेससाठी. आणि ते बसेस ह्या रूमपासून जवळच आहे, जास्त लांबसुद्धा नाही आहे. तर आपण लगेच तिकडे जाणार आहोत आणि शनी शिंगणापूरला आपण भेट देणार आहोत. आणि मित्रांनो, त्याचप्रमाणे आज शनिवार असल्यामुळे शनी शिंगणापूरला कदाचित जास्ती गर्दी पण असू शकते. म्हणून आपल्याला दर्शन पण लेट मिळू शकतो. त्याप्रमाणे आपण चालणार आहे. म्हणजे आपल्याला दर्शनसुद्धा 1 तासपर्यंत जाणार आहे, कारण की आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे शनी शिंगणापूरला. सो लेट्स गो, आता आपण निघूया. मित्रांनो, आता आपण गेटपासून बाहेर निघालो आहोत. आणि आपल्याला जी गाडी आहे ना, ती अशी असणार आहे, काही बस टाईप. तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता, अशी काही मिनी बस आहे. तर त्या मिनी बसनेच आपल्याला जायचं आहे. ती आपली गाडी पुढे उभी आहे. तर आता ती गाडी 20 मिनिटात निघणार आहे, आणि ती अजून शेअरिंग पूर्ण भरली नाही आहे. काही मित्रांनो इथे बस आहे. मित्रांनो, बस भरायला अजून थोडा वेळ आहे, म्हणून आपण इथे आता गेट समोरच थांबलो आहोत आपली बस घेऊन. आणि आता बस थोड्या वेळात निघणारच आहे. तर आपण ट्रॅव्हलची गोष्ट करूया. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल कसं लागला, काय करावं लागलं. तर सर्वात पहिले शिर्डीला यायला मी दादरवरून ट्रेन पकडलेली. आमची ट्रेन 12ची होती. 12 ते आम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलो. आणि शिर्डी स्टेशनपासून रिक्षा करून आपण शेअरिंग रिक्षा करून इकडे आपलं जे भवन आहे तिकडे पोचायला आपल्याला 15 मिनटं लागतात. जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात. तर आपण 15 मिनटात इकडे पोहोचलो. आणि इकडे येऊन ऑलरेडी आपण बुकिंग केल्याप्रमाणे आपण आतमध्ये आलो. आपली रूम्सची की घेतली, त्यांना रजिस्ट्रेशन दाखवलं आणि की घेऊन आपण रूम घेतला. तर आपल्याला रूम 2 नाईट्स 3 डेज पकडून आपल्याला 500 रुपये गेले. आणि नॉन AC रूम आहेत, त्या कारण थोडा रात्री प्रॉब्लेम पण होतो. आणि इथे नेटवर्क पण जास्त नाही आहे. आणि आम्ही आता आपल्याला दुसऱ्या दिवसाप्रमाणे आपल्याला इकडे शनी शिंगणापूर जायचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी आपण शिर्डी केलं आणि थीम पार्कसुद्धा केला, ज्याचा ब्लॉग आपण लवकरात लवकर अपलोड करतो. आणि थीम पार्क पण खूप छान होता. त्या थीम पार्कमध्ये साईनाथ महाराजांचे वॅक्स मूर्त्या होत्या. अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिकडे. पण वेगळ्या पोझिशनमध्ये दाखवल्या आहेत, वेगळ्या पोजेसमध्ये दाखवल्या आहेत. पण ते खूप डेलिकेटेड आहे. आणि तो व्लॉग पाहून तुम्ही पण कमेंट करा तुम्हाला तो व्लॉग कसा आवडेल. आणि आता आपला सेकंड डे आहे, म्हणून आपण चाललो आहे आता शनी शिंगणापूरला. आणि शनी शिंगणापूर इकडनं 2 तास लांब आहे. म्हणजे पकडून 15 किलोमीटरच्या आसपास पण असू शकतो. तर आपल्याला इकडे 2 तास लागणार आहे. आणि 200 रुपये पर पर्सन घेतले आहे लोकांनी. म्हणजे माझे 200, माझ्या मम्मीचे 200, माझ्या पप्पाचे 200 असं करून घेतले आहेत. तर त्याप्रमाणे आपले तेवढे पैसे जाणार आहेत. आणि बस, अजून काही नाही. अजून तुम्हाला जर का काही शंका असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की विचारा आपल्याला. आणि बाकीची गोष्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक म्हणून देईन.
तर मित्रांनो आता आपण इकडे शनी शिंगणापूरला पोचले आहोत आणि त्या पाठीमध्ये बस आहे. या बसमधून आता आपण उतरलो आणि मित्रांनो आता थोड्या वेळातच आपण मंदिराजवळ जाऊ आणि मंदिर इकडनं जवळच आहे, ज्याने आपण फटाफट मंदिराजवळ पोचू आणि इकडे काही शॉप्स आहेत जिकडनं आपण ओटी वगैरे घेऊ शकतो. म्हणजे तेल सामान जे शनी देवाला लागतं ते इथे भेटतं, तर आपण ते घेणार. आणि इकडे मेन म्हणजे इथे लोखंड चालत नाही, तर त्याप्रमाणे इथे तुम्ही बेल्ट वगैरे घालून आला, वॉच वगैरे घालून आला तर तेही तुम्हाला काढावं लागेल. तर ना आता आपण मंदिराकडे चालले थेट. मम्मीने ओटी पण घेतलेली आहे, या दुकानातून घेतली आम्ही.